हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. काल गुरुवार होता आणि गुरुवारची पूजा वगैरे सगळी करायची होती. पूजा वगैरे करून घेतली. त्यानंतर तुळशीला पाणी वगैरे घातलं आणि माझी तुळस एवढी छान दिसत होती, छान टवटवीत झालेली. टीव्हीला छान अशी स्वामींची मन प्रसन्न करणारी गाणी लावली होती. सगळ्या झाडांना पाणी टाकलं होतं. त्यानंतर कबुतरांसाठी पण थोडेसा आज खाऊ टाकला होता. गहू टाकले होते. गहू साफ केल्यानंतर थोडेसे राहिलेले ते. मग बाकीचे सगळे थोडेसे कामं राहिलेली पुसून वगैरे घ्यायचं ते सगळं घेतलं आणि मला आज जायचं होतं घाटकोपरला थोड्या कामानिमित्त. अद्वीला तसंच स्कूलमधून घेतलं आणि आम्ही गेलो. ट्रेनने खूप लेट केला होता. असो गेलो नंतर. त्यानंतर हा आहे आमचा आदित्य. त्याच्यासोबत अद्वीला खेळून खूप छान वाटत होतं आणि तो माझ्याकडे असं एकटक बघतच होता. त्याला सगळे नवीन नवीन वाटत होतं. तर मला खूप मजा आली होती की बाबा कोणीतरी आलं आहे खेळायला आणि अद्वीला पण खूप छान वाटत होतं. त्यानंतर घाटकोपरमधलं सगळ्यात मला आवडतं ठिकाण म्हणजे स्वामींचं मठ. हे पंतनगर घाटकोपरमध्ये मठ आहे. इतकं सुंदर आणि छान मठ आहे. मी आधी इथे राहायला होते त्यावेळी प्रत्येक गुरुवारी या मठामध्ये जायचे आणि आता जेव्हा पण घाटकोपरला जाते तेव्हा या मठामध्ये जाते मी आणि मला खूप आवडतं. हे सुंदर असं मठ आहे. आता गुरुपौर्णिमा आहे आणि तिथे गुरुपौर्णिमेचीच तयारी चालू होती. इथे असा सुंदर स्वामींचा फोटो आहे आणि गुरुवार असल्यावरती इथे खूप गर्दी असते. तर छान अशी रांगोळी वगैरे काढलेली इकडे आणि लाईन होती. तर लाईनीमधून मग दर्शन वगैरे घेतलं आणि आतमधला भाग इतका सुंदर आणि छान आहे. बऱ्याच लोकांना माहिती असेल जे घाटकोपरचे आहेत त्यांना. आणि स्वामींची अशी सुंदर मूर्ती आहे. खूप छान असं माझं दर्शन झालं. दर्शन वगैरे घेतलं आणि मग आम्ही निघालो. आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब